हॅलो, नमस्कार सखींनो. उज्ज्वलाच किचन कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. हे बघा, आज आपण हा पदार्थ बनवणार आहोत. तर हे आपण खमंग कुरकुरीत दुधी भोपळ्याचे काप केलेले आहेत. एकदम टेस्टी असे चपाती बरोबर तर एक नंबर असे लागतात. कसे केले त्यासाठी पुढे पूर्ण व्हिडिओ पहा आणि आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. बरं, हे पहा, आज आपण दुधी भोपळ्याची वेगळी अशी रेसिपी बनवणार आहोत. दुधी भोपळ्याचे काप बनवणार आहोत. त्यासाठी मी थोडासा दुधी भोपळा घेतलेला आहे, पण स्वच्छ असे धुवून घेतलेला आहे. त्यासाठी लागणारं साहित्य बघा, हे 2 चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे, जिरं, धना पावडर अर्धा चमचा, चवीनुसार मीठ, लाल तिखट, हळद आणि तीळ. तर प्रथम काय करणार आहोत आपण, याचे पातळ पातळ असे काप करायचे, खूप जाड नाही करायचे. हे आपले पातळ पातळ काप करून झालेले आहेत. आता हे बाजूला ठेवूया आणि हे सगळं एकत्र करून घेऊया. तोपर्यंत मी तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे. हे सर्व व्यवस्थित मिक्स झालेले आहे. आणि हे प्रत्येक कापल्या पिठामध्ये घोळून घ्यायचे असे. छान लागतात असे, मस्त टेस्टी एकदम. आता तवा गरम झालाय का पाहूया. तर हे आपला तवा गरम झालेला आहे. आता आपण असं तेल सोडून घेऊया तव्यावर. तर त्याच्यामध्ये एक एक काप ठेवून घ्यायचा आहे. मंद गॅसवर आपण याला मस्त सर्व काप मी आता ठेवून घेते. तर हे आपण साईडने थोडंसं तेल घालून घेऊया. दोन मिनिटं एका साईडने होऊ देऊया आणि मग पलटून घेऊ. तर हे आपले 2 मिनिटं झालेले आहेत. सगळे काप आपण असे उलटे करून घेऊया. तर हे पहा, वरून पुन्हा आपण असं घालून घेऊया हे उरलेलं पीठ. हा मसाला आपला एकदम खमंग खरपूस होईपर्यंत आपण मंद गॅसवर शिजवून घेऊया. आता पुन्हा एका साईडने 2 मिनिट ठेवायचं आहे. तर हे पहा, आता पुन्हा आपण उलटून घेणार आहोत. चपाती बरोबर, भाकरी बरोबर एकदम टेस्टी लागतं, मस्त लागतं. भाताबरोबर तोंडी लावण्यासाठी. तर हे पामध्ये पुन्हा परत एकदा मी उलटून घेतलेले होते. मस्त असे खमंग कुरकुरीत काप आपले हे तयार झालेले आहेत. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केलं म्हणजे रोजच्या नवीन नवीन रेसिपीचे व्हिडिओ तुम्हाला पहिल्यांदा पाहायला मिळतील. म्हणजे पहिलं तुम्हाला नोटिफिकेशन येईल. तर हे पहा, आपले मस्त हे खमंग कुरकुरीत काप तयार.